दिव्यांग बांधवाच्या विविध प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाट अडवत मागण्याचे निवेदन दिले। यात दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्या अशी मागणी देखील यात करण्यात आली होती। यावर तुम्हाला आरक्षण देऊन आम्ही काय खुरपाला जायचे काय, असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी आंदोलकांना केला। गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना रविवारी प्रति हेक्टरी 5,000चे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। मात्र अद्यापही 19 लाख शेतकऱ्यांनी ई-KYC न केल्यामुळे ते लाभापासून वंचित राहू शकतात। त्यामुळे या शेतकऱ्यांनी तातडीने ई-KYC पूर्ण करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। ई-KYC पूर्ण न झालेल्या गावाची यादी लावण्यात आली आहे। त्यांनी कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा। ते OTPच्या माध्यमातून ई-KYC करतील किंवा शेतकरी स्वतःही पोर्टलवर जाऊन OTPच्या किंवा बायोमेट्रिक्सद्वारे सामायिक सुविधा केंद्रातून ई-KYC करू शकतात। संजय राऊतांना 15 दिवस जेल, लगेच जामीनही। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा यांच्या मानहानी प्रकरणी दोषी, 25,000चा दंड। नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात उद्धव सेनेचे संजय राऊत यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी 15 दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली होती। मात्र काही तासातच त्यांची जामीनवर सुटका करण्यात आली। कौटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मातील महिलांना लागू, महिलांना संरक्षण मिळावे हा उद्देश सर्वोच्च न्यायालय। कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा ही एक नागरिक संहिता आहे। त्यामुळे हा कायदा देशात सर्व धर्मातील महिलांना लागू होतो असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। ओबीसी आंदोलक ससानेसह 5 जणांचे उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत सुरू होते आंदोलन। नितीन पाटलाची कार म्हशीला धडकली, एअरबॅग उघडल्याने वाचला जीव। हेक्टरी 5,000चे अनुदान मिळणार, कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। असे असले तरी या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनवर नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे। हमीपत्र भरून देणे बंधनकारक। कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांचे संमतीपत्र तसेच हमीपत्र भरून घेण्यासाठी निर्देश शासनाने कृषी सहाय्यकांना दिले आहे। ज्या शेतकऱ्यांनी हमीपत्र संमतीपत्र भरून दिले त्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम पूर्ण वर्ग होणार आहे। 10,000 युवकांना विद्यापीठ पाठविणार नोकरीसाठी जर्मनीमध्ये, उच्च शिक्षण विभागाचा पुढाकार। महाराष्ट्रातील 10,000 युवकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी पाठविण्यात येणार आहे। त्यासाठीची जबाबदारी राज्यातील 3 विद्यापीठांवर सोपविण्यात आली आहे। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे। यामध्ये 3 ते 6 महिन्याचे प्रशिक्षण देणार आहेत। जर्मनीमध्ये नोकरी इच्छुक असलेल्या युवकांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे। त्यानंतर संबंधितांना 3 ते 6 महिन्याचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या पातळीवर देण्यात येईल। त्यासाठी येणारा खर्च उच्च शिक्षण विभाग करणार आहे। जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी असताना त्या ठिकाणी बोलण्यासाठी किमान प्राथमिक पातळीवर तरी जर्मनी भाषा यावी यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी सांगितले। कर्णपुऱ्यातील रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्यावर होणार कारवाई, खाद्यपदार्थाची पाण्याची होणार तपासणी। छावणी परिषदेच्या CEO आकांक्षा तिवारींचा कडक इशारा। ब्रेनडेड युवकाचा मृत्यू, चौकशी अधिकारी बदलला। पोलीस आयुक्तासह माजी महापौरांनी काढली समजूत।
नातेवाईकांनी सायंकाळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत पोलीस कर्मचाऱ्यासह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. गुंठेवारी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ. महापालिकेचा निर्णय. विकास शुल्कात 50% सवलत. ग्रीनच्या येल्लो झालेल्या संचिका स्वीकारणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील सुमारे 119 गुंठेवारी वसाहतीमधील मालमत्ता अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेने 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिल्याचे गुरुवारी प्रशासक जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरटीओतील संप मागे, काम सुरळीत. आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप सलग 3ऱ्या दिवशी गुरुवारीही कायम राहिला. मात्र परिवहन आयुक्ताशी झालेल्या चर्चेअंती रात्री संप मागे घेण्यात आला. गोध्राकांड सुनावणीला आता स्थगिती नाही. 2002 मधील गोध्राकांड प्रकरणाला आता स्थगिती नाही असे नमूद करत 15 जानेवारी रोजी यावर सुनावणी घेणार असल्याचे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.